रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील 22 वर्षीय यशस्वी शिंदेची प्रेम प्रकरणातून अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येच्या निषेधार्थ माणगाव तालुक्यात मावळा प्रतिष्ठानतर्फे माणगाव बस स्थानक येथे 28 जुलै रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला। उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ यशस्वी शिंदे मृत अवस्थेत सापडली। तिच्या शरीरावर विविध हत्यारांचे वार आढळून आल्यावर तिची हत्या करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट झाले। त्यामुळे अशी क्रूर हत्या करणाऱ्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन फाशीची कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष संदीप म्हामुनकर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र सरकारजवळ फक्त आमची ही मागणी आहे की जी वकृत घटना घडलेली आहे ती भगिनी आहे, ती कुठल्याही धर्माची असो आणि जो व्यक्ती असेल कुठल्याही धर्माचा असो त्याच्यावर कठोरची कठोर कारवाई म्हणजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आज ही घटना माणगाव तालुक्यापासून 100 किलोमीटरच्या अंतरावरती झालेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येकजण झोपला असेल हिंदू, प्रत्येकाला इकडे जे ना आले ते काय रिकामे नाही आहे, प्रत्येकाला काम आहे, प्रत्येकाला परिवार आहे, पण हे हिंदुत्वासाठी आलेत आणि त्या भगिनीसाठी इथे जमा राहिलेत। माझी हीच कळकळ आहे की प्रत्येक हिंदू बांधव आणि भगिनींना की प्रत्येकाने ही कळकळ बाळगा। आपल्याही घरामध्ये काही मुली असतील, आई बहिणी असतील, फक्त त्याच्यासाठी की जर आज त्या बाहेर पडल्या तर त्यांचं संरक्षण हे महाराष्ट्र सरकार करू शकत नाही का? आणि जर नाही करू शकत तर आम्हाला सांगा, आम्ही तत्पर आहोत करायला ही गोष्ट।